कधी विचार केलाय का की दक्षिण भारतातली ती प्रचंड भव्य मंदिरं जी हजारो वर्षांपासून उभी आहेत ती केवळ दगड विटांची बांधकामं नाहीत. खरं तर ती कला आणि इंजिनिअरिंगची अशी काही विलक्षण उदाहरणं आहेत जी आजही आपल्याला थक्क करून सोडतात. पण मग प्रश्न हा आहे की ही अद्भुत स्मारकं घडवणारे हात कोणाचे होते? त्या स्मारकांमागे कोण होतं ज्यांनी निर्जीव दगडांनाही अक्षरशः बोलायला लावलं? चला तर मग आज आपण याच अज्ञात शिल्पकारांची गोष्ट उलगडून पाहूयात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विश्वकर्मा. हेच ते नायक होते ज्यांनी दगडात जणू काही प्राण फुंकले, पण इतिहासाच्या पानांमध्ये मात्र ते कुठेतरी हरवून गेले. आज आपण त्यांचीच कहाणी जाणून घेणार आहोत. आता या समुदायाची मुळं थेट देवांमध्ये आहेत असं मानलं जातं. त्यांची उत्पत्ती कथाच इतकी अद्भुत आहे की त्यातूनच त्यांच्या विलक्षण कौशल्याची आपल्याला कल्पना येते. पुराणकथांनुसार विश्वकर्मा हे देवांचे मुख्य आर्किटेक्ट होते आणि हा जो कारागिरांचा समुदाय आहे ना, तो स्वतःला त्यांचेच वंशज मानतो. असं म्हणतात की विश्वकर्माच्या 5 मुलांनी मानवी संस्कृतीसाठी आवश्यक असलेल्या 5 प्रमुख कलांमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. आता या 5 कला कोणत्या? तर लोहारकाम, सुतारकाम, कांस्यकाम, पाथरवटकाम आणि सोनारकाम. जरा विचार करा, या 5 कला जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय निर्माण होऊ शकतं? म्हणजे लोखंडापासून सोन्यापर्यंत आणि लाकडापासून दगडापर्यंत प्रत्येक गोष्टीला आकार देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. तर ही दैवी कला घेऊन हे कलाकार इतिहासाच्या मंचावर आले आणि विशेषतः चालुक्य आणि होयसळ राजवटींच्या काळात त्यांच्या कलेला एक सुवर्णकाळ लाभला, ज्याच्या खुणा आजही आपल्याला त्या दगडी बांधकामांमध्ये दिसतात. अहिवळे इथल्या एका शिलालेखातलं हे वाक्य ऐका. नरसोब्बा नावाच्या एका शिल्पकाराबद्दल लिहिलंय की त्याच्यासारखा कोणी झाला नाही आणि होणारही नाही. कल्पना करा, एका कलाकारासाठी यापेक्षा मोठा सन्मान तो काय असू शकतो? तर हे नरसोब्बा होते तरी कोण? ते होते हुच्चप्पय्या गुडी मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट. त्यांच्या कामातून आर्किटेक्चर आणि शिल्पकलेचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. म्हणजे ते केवळ एक कारागीर नव्हते, तर दगडाच्या पलीकडे पाहणारे एक द्रष्टे होते. आता पाहूया पट्टदकल इथलं जगप्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर. कमाल म्हणजे या एकाच मंदिराला घडवणारे 2 महान शिल्पकार होते. एक होते गुंड आणि वरिताचारी, ज्यांना त्रिभुवनाचारी म्हणजे 3ही लोकांचा शिल्पकार अशी पदवी मिळाली होती, आणि दुसरे होते सर्वसिद्धी आचारी, ज्यांना तर मूर्तिकलेचे पितामह म्हणजेच आजोबा मानलं जायचं. आता एका अशा कलाकाराची गोष्ट ऐका ज्याने कलेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अक्षरशः वाहून घेतलं. तब्बल 60 वर्ष. विचार करा, 60 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द. या कलाकाराचं नाव होतं मल्लीतम्मा. त्यांची कारकीर्द 1196 साली अमृतपूरचा अमृतेश्वर मंदिरापासून सुरू झाली आणि पुढची अनेक दशकं त्यांनी एकामागून एक अप्रतिम मंदिरं घडवली. हरणहळ्ळी, नुग्गेहळ्ळी, सोमनाथपूर. त्यांच्या कामाची व्याप्ती खरंच अविश्वसनीय आहे. आणि हे सगळं इतक्या खात्रीने कसं माहीत आहे माहितीये का? कारण मल्लीतम्मा आपल्या कामावर अक्षरशः सही करायचे. फक्त सोमनाथपूरच्या केशव मंदिरातच त्यांचं नाव 80 पेक्षा जास्त वेळा कोरलेलं सापडतं. म्हणजे त्यांनी स्वतःची ओळख दगडात कायमची कोरून ठेवली. ही सहीच आपल्याला सांगते की हे कलाकार केवळ अज्ञात मजूर नव्हते. त्यांना समाजात प्रचंड मान होता आणि त्यांच्या कामासाठी त्यांना ओळख आणि बक्षीस दोन्ही मिळत होतं. त्यांना मिळणाऱ्या पदव्या तर बघा. सूत्रधारी म्हणजे चीफ आर्किटेक्ट, रुवारी चक्रवर्ती म्हणजे शिल्पकारांचा सम्राट, आणि इतकंच नाही तर कलयुग विश्वकर्मा. या पदव्याच आपल्याला सांगतात की समाजात त्यांचं स्थान किती मोठं आणि महत्त्वाचं होतं. आणि हा सन्मान केवळ शब्दांपुरता नव्हता, त्यांना ठोस मोबदलाही मिळत असे. उदाहरणार्थ, महादेव मंदिर बांधणाऱ्या अय्यणाचार आणि श्रीधरोज यांना तब्बल 30 मत्तर जमीन मिळाली. लक्ष्मीदेवी मंदिराच्या निर्मात्यांना तर करमुक्त जमीन देण्यात आली होती. त्या काळात जमीन मिळणं हा सगळ्यात मोठा सन्मान आणि मोबदला मानला जायचा. तर मग या संपूर्ण विश्वकर्मा समुदायाने आपल्यासाठी मागे काय ठेवलं आहे? त्यांचा वारसा नेमका आहे तरी काय? त्यांचा वारसा या दगडातच कोरलेला आहे. मोठमोठ्या मंदिरांपासून ते त्यावरील प्रत्येक लहान-सहान नक्षीकामापर्यंत त्यांनी दगडाला एका जिवंत इतिहासात बदलून टाकलं. हा इतिहास आहे त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या स्वतःच्या ओळखीचा. ही मंदिरं म्हणजे केवळ दगडाच्या वास्तू नाहीत, तर ती त्यांच्या निर्मात्यांच्या कथा सांगणाऱ्या जिवंत ग्रंथालय आहेत. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा आपण असं एखादं प्राचीन स्मारक पाहायला जाल, तेव्हा केवळ त्याच्या सौंदर्यावर थांबू नका. त्या दगडांमागे लपलेल्या नरसोबा, गुंड आणि मल्लीतम्मासारख्या कलाकारांना आठवा आणि मग स्वतःला विचारा, या निर्मात्यांची नावं आणि त्यांच्या कथा कळल्यावर या प्राचीन आश्चर्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो का? नक्की विचार करा.